पेशा शिक्षकीना मला शब्दाचं पाणी करायला आवडतं बरं का. बघा सांगू तुम्हाला, तुमच्याच तोंडून काढून घेते ऐका. जेव्हा बाबा तुमचं वय किती आता? तुमचं वय 70. तुम्हाला आणखीन 30 वर्ष राहिले तुमच्या आता, बरोबर आहे? किती? 30 वर्ष. बस का द्यायची वाढून? वाढून पाहिजे सांगा, आताच सांगा. जाऊ द्या, आहेत तेवढे घ्या, जाऊ द्या. 30 आहेत तुमच्या शिल्लक. बरं कानपूर चांगलं आहे ना? कानपूर. हां तुम्ही माझ्या वडिलांसारखे. तुमचं लग्न 40 वर्ष उलटून गेले तुमच्या लग्नाला. 40-45 वर्ष झाले, बरोबर. आणि ज्यांच्या लग्नाला 40-45 वर्ष झाले त्यांनी सगळ्यांनी ऐका. तुम्ही म्हणता त्यांना टार्गेट केलं, असं काही नाही. सगळ्यांसाठी आहे. ज्यांच्या लग्नाला 40-45 वर्ष उलटून गेले त्यांनी आठवण आणायची. जे मी सांगणार आहे ते लक्षात आणायचं. बघा तुम्ही जेव्हा 20-21 वर्षाचे होता, आणि तुम्ही तुमच्या पत्नीला, म्हणजे आत्ता जे आमचे आईसाहेब आहेत त्यांना पाहायला चालले होते, पाहायला बाबा, बरोबर आहे का? पाहायला चालले होते तेव्हा तुमच्या मनात तिच्याबद्दल काय विचार होते बघा ना. कशी दिसत असेल, गोरी असेल का? कारण गोऱ्याच बायका सगळ्यांना लागतात, सगळ्यांना गोऱ्या आवडतात. हां जो तो म्हणतो गोरी पाहिजे, मग सांगा ना पाहुणा कुठे जातील काळ्या पोरी. खरे का नाही? ते विचार करत होते. बाबा आठवण करा बाबा, तू पार गेले भूतकाळामध्ये. बाबा विठाला विठाल. बाबा तुम्ही लगेच पार तिथपर्यंत गेले, पोहोचले. चला चला जा 40 वर्षाच्या पूर्वीच्या काळामध्ये जा. तुम्ही तिला पाहायला चालले होते पुरीला. त्या तिचं वय 14-15-16 वर्षाचं काय असेल बघा. कशी दिसत असेल, गोरी असेल का, काळी असेल का? बरं गेलो नंतर घरात समोर कधी येईल इतकी म्हणजे आतुरता तिच्याबद्दल. खरं बोलायचं बरं का आता. हां चला, इतकी आतुरता. समोर आल्यानंतर वाटत असेल आता आली तर खरं आपल्याकडं बघल का, वरती डोळे करून बघितलं तर आपल्याकडं बघून हसल का? आणि एकदा का हसली मग फसलीच ना, बाकी काय. विठाला चला पुढं थोडंसं. तुम्हाला पसंती झाली, तुमची पसंती झाली तुमच्या नावाने. आता दोघांची तुमची सुपारी फुटली. सुपारी. किती आनंद होता तुमच्या मनात, खरं बोलायचं, किती आनंद होता. आता सुपारी फुटली. काही दिवसानंतर तो कुंकू टिळा झाला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी तुमच्या नावाची तिला हळद लागली. आता तर फिक्स आपली, बरोबर आहे ना? हां बोलत चला थोडंसं. हळद लागली. हळद लागल्यानंतर लग्नही झालं. शुभ मंगल सावधान. लग्न लागलं आणि आपल्या घरी आली. मग काय म्हणतात ते माहितीये का? घर की मुर्गी तुम्हीच म्हणा, मला म्हणू पण नाही वाटत. बघा पुन्हा 2 लेकरं झाले. 2 लेकरं. आणि 2 लेकरं बाहेर खेळत असावेत. नवरा बाहेर गेलेला होता. नवरा बाहेरून आला असा तन 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 करत येतो आणि त्याला बाहेर कुठं कुणी भेटलं नाही का सगळा राग येऊन बायकोवर काढतो. बरोबर आहे ना महिला मंडळ? हां बघा सगळ्यांचे कशा माना डोलतात. ह्यांची शूटिंग घ्या हो. चला ना कुठं आणि बडीली बायको. विठाल ज्यांचं कुठंच चलत नाही ते बायकोजवळ जास्तच चालवतात बरं का. हां बऱ्याच जणांना अनुभव असतो. बऱ्याच जणांना म्हणण्यापेक्षा बहुतेक महिलांना, पत्न्याला हा अनुभव आहे बघा. पण काय करायचं बरं का, आपण पण तुम्हाला सांगते, तुमच्या पार्टीची म्हणून सांगते. काय करायचं आपण पण, आला नवरा बाहेरून रागानं ताट 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 काही बोलू लागला, बोलू द्यायचं. काय बोलतोय तेवढं बोलू द्यायचं बरं का. बोलू द्यायचं. आपण तोंडाला लागायचं अजिबात नाही. तोंडाला लागलं का तर जास्त भांडणं वाढतात बरं का, जास्त वाढते. तर लागायचं नाही तोंडाला. बड बड बडबड करू द्यायची. मग तोच थकतो आणि थकल्यानंतर पुन्हा आपण त्याच्या जवळ जायचं, त्याचा हात हातात घ्यायचा आणि पुन्हा म्हणायचं. एवढं मोठं भांडण जे करत होतात, जी बडबड 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 केली ना, ते सगळं खोटं खोटं होतं का नव्हतं? खरं सांगा. हसतंय होते गालातल्या गालात, पटकन खुदकन हसतंय. काय लागतंय हो नवऱ्याला पटवायला आणि बायकोला काही लागत नाही हो. काही टेन्शन घ्यायचं नाही बघा. उशिरा घरी आलं, तुम्हाला जर भीती वाटत असेल, भीती बायकोची, आता इतका उशीर झाला आहे आणि घरी गेल्यानंतर बायको आता चांगली रागवणार आहे. आणि एखाद्याची बायको असते पण तशीच. उशीर झाल्यानंतर ती झाडूच घेऊन थांबते, दरवाजा उघडते, मागं झाडू लपलेलं असतं.
आला घरात की ठोकाचं एक. पण त्याच बायकोकडे बघून म्हणायचं, ती रागात दिसली का तिच्याकडे बघून म्हणायचं, काय सुंदर दिसतेस ग तू रागात. बरं का महाराज, काय म्हणायचं, काय गोड दिसतेस तू रागात. अगं अशी तर सुंदरच आहेस तू, पण राग आला का तुला तू आणखी जास्त खुलतेस. अरे तू आहे म्हणून चाललंय, तू आहे म्हणून आपला प्रपंच एवढा मोठा झालाय. नाहीतर माझ्याच्यानं काय खरं होतं. अहो सगळ्या गल्लीत सांगत सुटती बायको, आपल्या नवऱ्यासारखा नवरा हा अख्ख्या कॉलनीत नाही, अख्ख्या गावात आपल्या नवऱ्यासारखा नवरा नाही. काय नवरा आहे माझं, सोनं भेटले सोनं. काही लागत नाही हो, काही लागत नाही त्याला, काहीच लागत नाही. पण आपल्याला कसं आहे, त्यानं होय म्हणलं की इकडून जुईच करतो, त्याच्यामुळे ते जास्त पेटतं कल. आणि सांगू तुम्हाला, पती पत्नींचं सांगून जाईल बरं कमी जाता. आता ऐका, तुम्ही किती त्या ठिकाणी भांडा बोला, पण पुन्हा एकत्र यायला वेळ करू नका. काही काही माणसं 8-8 दिवस 15-15 दिवस महिना बोलत नाहीत एका घरात राहून. हे सुद्धा सांगायची वेळ आली. कारण आहे त्याचं, एकदा का जन्माचा जोडीदार निघून गेला ना, पुन्हा भांडायला काय, ओरडायला काय, रुसायला काय, रागवायला काय, पाहायला सुद्धा भेटत नाही हो. विठाल आणि एकदा का तो सोडून गेला ना, पुन्हा म्हणायची वेळ येईल बरं का आपल्या. काय डोळ्यातील अश्रू, डोळ्यातील अश्रू, डोळ्यातील अश्रू आज आले ओठावर. तू त्या काठावर, मी या काठावर. तू त्या काठावर, मी या काठावर. तू त्या काठावर, मी या काठावर. डोळ्यातील अश्रू, डोळ्यातील अश्रू आले ओठावर, तू त्या काठावर. पुन्हा त्याच्याशी भांडता येत नाही, रागवता येत नाही, त्याच्यावर रुसता येत नाही. अहो एवढं सगळं सोडावं, त्याला पाहता सुद्धा येत नाही. माणूस गेल्यानंतर दिवसभर त्याचा विचार केला तरी सुद्धा तो स्वप्नात सुद्धा येत नाही बरं का. म्हणून ज्यांचे जवळ पती पत्नी आहेत, प्रेमानं राहा, सुखानं संसार करा. किती भांडणं केले तरी सुद्धा त्या ठिकाणी माफ करायला विसरू नका बरं का. जाता आता सहज बोलून गेले. विठाल विठाल. महाराज म्हटले की मी माझ्या संचिताला धन्य मानतो आहे. कशामुळं? देवाच्या नावावर प्रेम राहिले. आपलं आपल्या घरातल्यावर सुद्धा राहत नाहीये. प्रसंग सांगत होते मी. 2 लेकरं बाहेर खेळतात, नवरा रागाने घरात येतोय. इथंच सुटलो होतं आपण. आणि ज्याला तिथं जाग्यावर येता येतं त्यालाच कीर्तनकार म्हणतात. विठाल विठाल. नवरा रागाने घरात येतो, बायकोनं सुंदर ताट जेवायला वाढलं, पहिल्या घासाला त्याला खडा लागला. खडा ताडकन बायकोच्या तोंडात मारली. एवढं नाही. बायको आहे नाही अजून, अवघड आहे बायकोचं.
विठाल आणि म्हणू लागला, अगं 15 वर्ष होत आले लग्नाला, आणखी तुला स्वयंपाक करता येत नाही, जेवणामध्ये एवढा मोठा खडा लागतोय. प्रेम टिकत नाही ह्याच्या संदर्भात बोलते मी, हे लक्षात असू द्या. बघा, पत्नीला म्हणतोय लाज वाटत नाही तुला? नीट निवडता येत नाही का? भाजी पाला तांदूळ डाळ वगैरे नीट निवडता येत नाही? लाज वाटत नाही का? दाताखाली खडा आलाय. बायको म्हणते, अहो मला तर 2च डोळे आहेत, मला तर 2च डोळे, तुला 32 दात आहेत ना, चावणं एखादा खडा काय मरशील का काय? कोण म्हणतंय? बायको म्हणते. बायको म्हणते प्रेम आहे हे, प्रेम. प्रेम कुठपर्यंत आपलं टिकू शकतंय बघा. आणि तेच पती पत्नी, एवढा लाड केलेला त्या पत्नीचा, एवढा लाड त्या पतीने पतीचा केलेला असताना सुद्धा हे 40 वर्षापर्यंत येऊन ठेपले. आता तुमच्याकडे इथपर्यंत येऊन ठेपले बघा. 40 वर्ष लग्नाला उलटलेले आजोबा त्या ठिकाणी बाबा आपल्या पत्नीला म्हणतात, का ग अगं मला खूप भूक लागली ग, खूप भूक लागली, काहीतरी जेवायला वाढ ना. ती म्हणते, अहो जा तिकडं, ते येवले परिवारानं किती मोठा सप्ताह घातलाय, जा तिकडं जेवायला. त्या रुक्मिणी मावशी आहेत तिथं, सगळ्यांना जेवायला घालतात त्या, जा तिकडे जेवायला. कोण म्हणतंय? म्हातारी म्हणती म्हाताऱ्याला, मावशी. म्हातारा म्हणते, अगं आता कीर्तन सुरू झालंय, आता कीर्तन सुरू झालंय, आता कोण देईल मला जेवायला? बायको म्हणते, जा तिकडं, कुणीतरी देईल तिथं घरातलं माणूस, जा जेवायला तिकडं. नवरा म्हणतो, अगं जायची पण माझ्यात ताकद नाही राहिली, अगं पोटात कावळे वरडा लागलेत ग, अगं पोटात कावळे वरडा लागलेत, जीव कासावीस व्हायलाय ग. तेवढ्यात त्याची बायको म्हणती, जिनं जन्मभर त्याच्यावर इतकं प्रेम केलेलं असतंय, ती बायको म्हणते, अहो जीव कासा विसच कसा होतोय, जात कसा नाही, मी म्हणत नाही, महाराज प्रमाण देतात. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे. काय म्हणतात महाराज? बाईल म्हणे खरं. बाईल म्हणजे बायको, खरं म्हणजे गाढव. बायको म्हणते हे गाढव मरता मरा नाही, कधी मरण हे, कधी उतार वयामध्ये शेवटी. कारण का तर नासियले घर थुंकून या पोराने एवढा 50 लाखाचा बंगला बांधलाय, आणि तो बंगला हे म्हातारं थुकू थुकू खराब करायले. कोण म्हणताय? कोण म्हणताय? बायको म्हणते. बायको 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 म्हणते. आणि जेव्हा पगारीचे त्या ठिकाणी तो गलेलट्ट पगार हातात तिच्या पडत होता, तेव्हा पगारा दिवशी तर पाहायची सोय नव्हती तिची. चहा काय, पोहे काय, लिंबू सरबत काय, शिरा काय, बदामातला त्या तुपातला आणि बदामान ते काजून टाकून पाहायची सोय नाही. इतकं 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 जीव लावणारी बायको. शेवटी म्हणते प्रमाण आहे. महाराज म्हणले तुम्ही कितीही कुणालाही जीव लावा, पण शेवटी कुणाचं कुणी नाहीये. नाही रे, नाही कुणाचे कुणी, अंती जाशील एकला प्राण्या, माझे माझे म्हणून. शेवटी एकट्याला जायचंय. महाराज सांगतायत माझं प्रेम देवाच्या नावावर राहिलं म्हणून मी माझ्या संचिताला धन्य मानतोय. आपला आपल्या घरातल्यावर पण राहत नाही बघा. आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो, आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर एका बाबांच्या घरी आम्हाला चहा घेण्यासाठी घेऊन गेले तिथले संयोजक मंडळी. आणि बाबांच्या घरी गेल्यानंतर हॉलमध्ये आम्ही गेलो, तेव्हा तिथं बाबा बसलेले होते, म्हातारे बाबा. बाबांनी आवाज दिला, अगं राणी पाणी आण जरा. मी म्हटलं नात वगैरे असेल बाबांची, पाणी घेऊन यायला सांगतायत. पुन्हा थोड्या वेळाने सांगितलं, त्या ठिकाणी मधून कुणीच आलं नाही. पुन्हा थोड्या वेळाने ते बाबा म्हणाले, अगं प्रिया, हे प्रिये, अगं पाणी घेऊन ये, महाराज मंडळी आलेत आपल्याकडं. अगं चहा पाणी करायचं त्यांना, पाणी घेऊन ये त्यांना. पुन्हा ते बाबा म्हणले, घरातून कोणी आलं नाही. आणि पुन्हा ते बाबा म्हणू लागले, अगं राणी तुला सांगितलं ना, अगं पाणी आण. तेवढ्यात एक पदर घेऊन मोठ्यानं तीवाली म्हातारी आली, पाणी घेऊन समोर. मी म्हटलं राणी मध्ये असेल. म्हातारा म्हणते, राणी तुला किती वेळ झाला आवाज देतोय? मी म्हटलं बाबा तुम्ही ह्यांनाच राणी म्हटलात का, प्रिय ह्यांनाच म्हटलात का? बाबा म्हणले हो. मी तर बाबाचे पायच धरले. मी म्हटलं बाबा 45-50 वर्ष होत आले तुमच्या लग्नाला, काय प्रेम आहे हो तुमचं, काय प्रेम आहे, पत्नीवर एवढं प्रेम करताय तुम्ही? बाबा म्हटले, प्रतिभाताई तसं काही नाही म्हटले. म्हणलं मग कसं आहे? म्हणले मागच्या 6 महिन्यापूर्वी
आमचे भांडणं झाले होते. 6 महिने आम्ही दोघं एकमेकांचं तोंडही बघत नव्हतो आणि 6 महिन्यामध्ये तिचं नावच विसरून गेलोय. आता सप्ताह म्हणून उगं मी आलो इकडं तिच्या त्या धाकट्या पोराच्या घरात. सप्ताह म्हणून आलेलोय आणि हिचं नावच माझ्या लक्षात राहिलं नाही म्हणून राणी म्हणतोय, म्हणून प्रिय म्हणतोय. हे आपलं प्रेम आहे हो, आपलं प्रेम टिकत. आता काल परवा 14 फेब्रुवारी झालं. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे नाही का, व्हॅलेंटाईन डे झाला. आमच्या बीडमध्ये एक जोडपं फिरत होता हातात हात घालून. बापरे, मी म्हटलं दादा 15-20 वर्ष लग्नाला झाली तरी तुम्ही काय हातात हात घालून फिरता हो. दादांची माझी भेट झाली तेव्हा मी विचारलं, दादा काय प्रेम आहे वहिनी साहेबावर तुमचं? एवढी वर्ष लग्नाला उलटून सुद्धा तुम्ही सुभाष रोडने हातात हात घालून चालले होते वहिनी साहेबांच्या, मी पाहिलं. ते म्हणले प्रतिभाताई तसं नाही हो त्याचं. मी म्हणलं दादा मग कसंही सांगा ना. ते म्हणले हातातला हात सोडला का दुकानात घुसती आणि 5-10 हजाराला टप्पू म्हणून हातात हात धरून ठेवलाय. हे आपलं प्रेम आहे, हे आपलं प्रेम आहे. आपलं प्रेम खरंच आहे का? खरं प्रेम कशाला म्हणतात ऐका ना. मागे एक पिक्चर आला होता, काय नाव त्याचं, पिक्चर बघतच नाही पण आता तुम्हाला सांगण्यासाठी पाठ करावं लागते कधी कधी. विठाला विठाला ते रितेश देशमुख आणि जेनेलियाचं पिक्चर आहे बघा. येईल तुमच्या लक्षात. आता 1 वर्षापूर्वीचा येतं का? ओ वेड 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 राईट. हा, आमच्या महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आम्हाला पण लक्षात राहते म्हणजे काय जोक आहे काय? आपल्याला काय लक्षात राहत नाही काय? ते बघावं लागतंय ते पण कधी कधी. होय महाराज. वेड कशाला म्हणतात वेड माहिती आहे तुम्हाला? कशाला म्हणतात वेड ऐका. प्रेम कशाला म्हणतात ते ऐका आणि खरं प्रेम कशाला म्हणतात तेही ऐका. प्रेम कशाला म्हणतात? एखादा मुलगा किंवा मुलगी आवडू लागल्यानंतर एकमेकांना मिळवण्यासाठी प्रयत्न करतात त्याला प्रेम म्हणतात. आणि खरं प्रेम सांगते मी तुम्हाला ऐका. खरं प्रेम समोरची व्यक्ती आपली कधीच होऊ शकत नाही तरी सुद्धा तिच्यावर निरंतर प्रेम करत राहणं ह्याला खरं प्रेम म्हणतात. आणि यालाच वेड म्हणतात, यालाच वेड म्हणतात बरं का. हे वेड आहे, ही ओढ घेते मन त्या प्रेमाकडं. माहिती आहे नाही होऊ शकत आपली. माहीत होतं राधेला कृष्ण आपला कधी होऊ शकणार नाही. माहीत होतं मीरेला कृष्ण आपला कधी होऊ शकणार नाही. अहो नव्हे नव्हे तो देव सुद्धा म्हणतो. अहो जगाचा जगतपिता आहे तो, जगाचा जगतपिता आहे, जगन्नाथ आहे, सार्वभौम राजा आहे तो या विश्वाचा. तरी सुद्धा तो म्हणतो, काय म्हणतो ऐका ना. तो म्हणतो विधी का विधाता होकर भी. काय म्हणतो तो? विधी का विधाता होकर भी मैं कुछ कर न सका. मैं राधे को चाहता था, मैं राधे को चाहता था, मुझे मीरा चाहती थी मगर मैं हो रुक्मिणी का गया. काय म्हणतोय तो? माझं राधेवर प्रेम होतं, मीरा माझ्यावर प्रेम करत होती पण मी रुक्मिणीचा झालो. जगाचा जगतपिता विधीचा विधाता असून सुद्धा त्यालाही करता नाही आलं. त्याची लीला आहे ती, त्याचा खेळ आहे आणि त्याचा खेळ कुणीही आपण समजून घेऊ शकत नाहीयेत. सांगायचंय मला तुकोबरांचं प्रेम भगवंताच्या नावावर राहिलं.